सो हे बघा आतमध्ये मस्त टॉफ केलेलं आहे. बाई मला दादला नको ग बाई. हे बघा हे आहेत पापलेट, किती छान मस्त रचून ठेवलेले आहेत. आहा हा, मांदेळी, बांगडा, वा वा. आणि इथे बोंबील पण ठेवलेले आहेत. मोठी सुरमई बघा, हे बघा मोठीच्या मोठी सुरमईचा पीस आहे. आम्ही साधं मीठ वापरत नाही, खडे मीठ वापरतो. करी जम्बो सुरमई फ्राय. आहा हा हा, आहा हा. हा आमचा करी मसाला आहे जो आम्ही स्वतःच बनवतो. कलर बघा. आणि हा आमचा मालवणी मसाला जो आम्ही फक्त फ्रायसाठी वापरतो. मासे खाणाऱ्यांसाठी ही आहे माशांची काजू कतली. पुणेकरांना काळजी करू नका, पुण्याला समुद्र नाही पण मालवण समुद्र आहे ना तुम्हाला ताजे ताजे मासे खाऊ घालण्यासाठी. ही स्पेशल चटणी आहे बरं का इकडची. आपलं एकमेव असं हॉटेल जिथं आम्ही सोलकढी अजिबात थंड सर्व नाही करत. जेव्हा मालवण आपलंच असा. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि तो क्रेझी फूडी रंजिता. मी आज आली आहे पुण्याच्या 1996 पासून असलेल्या हॉटेलमध्ये, म्हणजेच हॉटेल मालवण समुद्र येथे. इथे मिळतात अस्सल मांसाहारी मालवणी पदार्थ. शाकाहारी का नाही? या या आतमध्ये गेल्यावर कळेल. या टुडे स्पेशल काय आहे तेही बघून घेऊया आज. स्टार्टरमध्ये क्रॅब, लॉलीपॉप, सुरमई, कुरकुरे, स्टफ, पॉम्पलेट फ्राय, चिकन मालवणी फ्राय. मेन कोर्समध्ये आहे प्रॉन्स सुक्का, चिकन सुक्का, प्रॉन्स मालवणी बिर्याणी. येवा मालवण आपणच असा. येवा. तर हे आहे तिकडचे ओनर निखिल भाऊ. नमस्कार. आणि हे माझी वडील. नमस्कार, कसे आहात? मस्त आहे. थोडंसं सांगाल का सुरुवातीबद्दल तुम्ही? 96ला जेव्हा आम्ही चालू केलं त्यावेळी नवीन आम्ही असं खानावळ पद्धतीनेच चालू केलं होतं. माझे 3 मित्र आणि त्यांच्या बायका आणि माझी मिसेस, तर तिघीजणी किचन सांभाळायचे. आम्ही असं काम म्हणून असं नाही, एन्जॉय करून असं चालू करू, आवड म्हणून सुरू केली. अरे वा. ही नवीन पिढी की पप्पा आम्ही असं असं करतो. आता तुमच्या ताब्यात दिलं तुम्हीच करा, तर काय करायचं. पण हे आजकाल जरा कॉम्प्युटर्स येतो किंवा हे पूर्वी असं काही नव्हतं. हाताने बिलं बनवायचो आम्ही. बरोबर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये ना पहिलं फिशचं हॉटेल म्हणजे हे आमचं. आपली ही मेन ब्रांच चिंचवडची, दुसरी ब्रांच वाकडमध्ये आणि तिसरी आता आम्ही लेटेस्ट ओपन केली बाणेरमध्ये. टायमिंग काय असते इकडचं? सकाळी 12 ते 4, संध्याकाळी 7 ते 11. ऍड्रेस काय आहे इकडचा प्रॉपर? चिंचवडमध्ये लोकमान्य हॉस्पिटल जवळ टाटा मोटर्स कंपनीच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला. माझ्याकडे कामगार त्यावेळी असं कोण नव्हते. आम्ही मित्रमंडळी आणि फॅमिली सगळं बघत होतो. तर ह्याच्याकडे एक आम्हाला विश्वासू आणि चांगला कामगार मिळाला, राजू पाटील म्हणून आहे. मी 1998 साली इथं कामाला लागलोय. तेव्हापासून आपलं म्हणजे कसं, पहिला मी वेटरला लागलो होतो, थोडं पोस्ट वाढत गेली, त्यामुळे आता मॅनेजरच्या पोजवर आहे. आणि बरेच वर्ष मग सरांनी वगैरे आम्हाला सांभाळून घेतले. व्यवस्थित आपल्या घरच्यासारखं वाटतं आहे काम करणं. परत मित्रमंडळी होती गावाकडची पोरं सगळी. आता सगळे परत आमच्या काही गावी कार्यक्रम असले ते सर आवर्जून हॉटेल बंद ठेवून आमच्यासाठी यायचे खास. अच्छा, आपल्या इकडे काय काय आहे मेनूमध्ये? आपल्या काय असतं मेनूमध्ये? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मासे आहेत, म्हणजे पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबील, मांदेली, कोळंबी खिचडी, थाळ्या झाल्या, पापलेट, सुरमई, बांगडा थाळ्या झाल्या, या सगळ्या आपल्याकडे. आणि शाकाहारीसाठी? शाकाहारीमध्ये आहे ना फक्त डाळ खिचडी. कळालं तुम्हाला मी का बोलली अस्सल मांसाहारी मालवणी पदार्थ? कारण तुम्हाला इथे मिळणार आहेत अस्सल मांसाहारी मालवणी पदार्थ. तर शाकाहारीसाठी दाल खिचडी आहे बरं का. काय टेन्शन घेऊ, चालेल. आमचा मेनू खूप सिम्पल आहे. म्हणजे जास्त आम्ही आमच्याकडे बाहेरचे पदार्थ, कोल्ड्रिंक नाही, मसाला वापर पण आम्ही देत नाही. अच्छा, जे आमच्या घरी बनतं तेच आम्ही इकडे सर्व करतो. अरे वा, मस्त. अच्छा, सिटिंग एवढीच आहे आपल्याकडे? नाही, आमच्याकडे अजून खाली सेक्शन आहे. अच्छा, आपण पाहूया का? हो, बघूया. हा फॅमिली सेक्शन आहे आपला. इथेही आपल्याला फॅमिलीसाठी म्हणजे सिटिंग भरपूर आहे खाली. भरपूर आहे. आपल्याकडे टोटल सिटिंग किती? टोटल सेटिंग आपल्याकडे 80 आहे. 80 आहे. पुण्यामध्ये समुद्र नाहीये, मग ताजे मासे कसे काय मिळतील? मुंबई पुणे इथे जसं एक्सप्रेस हायवे झालेला आहे आणि सप्लायर आहे ना पाहिजे तसे येतात. आणि मुंबई पुणे आता किती राहिले, 2.5 तासाचं हे आहे असं. रात्री आम्ही त्यांना फोन केला का सकाळी इथे हजर असतात. सकाळी मासे डेली हजर. 10-10:15 तिथे येतात, कटिंग बिटिंग करून सगळं मोकळे असतो आम्ही. आणि आपल्याला 11:30-12ला चालू करतो आम्ही हॉटेल. त्यामुळे पुण्यामध्ये समुद्र नसला तरी देखील
मालवण समुद्रामध्ये मासे नक्कीच ताजे मिळतील. आपण आहोत मालवण समुद्राच्या किचन मध्ये. चला तुम्हाला मासे दाखवतो आमचे. चला चला पहिले मासे पाहूया किचन मध्ये येऊन. हे बघा, हे आहेत पापलेट. किती छान मस्त रचवून ठेवलेले आहेत. आहा हा हा, मसाले मॅरिनेट करून ठेवलेले आहेत पापलेट. मांदेळी मॅरिनेशन करून ठेवलेले आहे. सुरमई, आहा. बांगडा, वा वा. आणि मस्त आहे बघा, बांगडा कसा छान चिरून ठेवला. आतमध्ये चीर दिलेली आहे त्याला, म्हणजे मसाले आतमध्ये छान मस्त मुरले जातील. कोळंबी आणि इथे बोंबील पण ठेवलेले आहेत. मोठी सुरमई बघा, हे बघा, मोठीच्या मोठी सुरमईचा पीस आहे. म्हणजे जे तुमच्या 2 थाळी आहेत, एक मोठी थाळी सुरमई थाळी आणि एक रेग्युलर सुरमई थाळी. अच्छा. रेग्युलर जी असते ती आम्ही ही सुरमई. ओके. जम्बो असेल तर त्याला ती वापरतो. क्या बात आहे, वा मस्त. तर चला आता मासे फ्राय करायचं काम चालू आहे, तेही पाहून घेऊया. या किचन स्वच्छ आहे अगदी, एकदम असं घरचा किचन असतो ना, अगदी तसं. त्याच्यावरतीच आम्ही जास्त भर देतो. हायजीनवरती जास्त आम्ही भर देतो. क्या बात. जे मावशी आहेत ते सकाळी येतात, जोपर्यंत पूर्ण किचन क्लीन होत नाही तोपर्यंत जात नाही. असं पूर्ण किचन क्लीन करून जातात. आता आपण काय बनवतोय? कोळंबी करी बनवतोय आपण. कोळंबी करी. अच्छा, मालवणी कोळंबी करी. चला बघूया. लसणाची फोडणी देतो आपण. हे आमचं वाटण आहे. आम्ही साधं मीठ वापरत नाही, खडे मीठ वापरतो करी. गावाकडे जेव्हा जेवण बनवतो ना, तर ती जी चव असते ती ॲक्च्युली ती पाण्याला असते. तर इथं शहरामध्ये ते चवीचं पाणी भेटत नाही आपल्याला. मग ते चव थोडं मॅच करण्यासाठी आम्ही खडे मीठ वापरतो. त्याच्याने चव चांगली येते. हा आमचा करी मसाला आहे, जो आम्ही स्वतःच बनवतो. वास कलर बघा, हा फक्त करीसाठी वापरतो, दुसरं नाही. आणि हा आमचा मालवणी मसाला, जो आम्ही फक्त फ्रायसाठी वापरतो. आमची जी कोळंबी खिचडी आहे त्याची ना एक स्टोरी आहे. आमची एक सिग्नेचर डिश होती कोळंबी बिर्याणी. ती आमची सर्वात जास्त सेलिंग डिश होती. आमचे एक कस्टमर आहे जे लोणावळ्यावरून खास ती कोळंबी बिर्याणी खायला यायची. नेमकं ते त्या दिवशी आले आणि वेटिंग होती 2 तास. आणि त्या दिवशी आमचा राईस संपला. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं होतं की आमचा राईस संपलेला, काय देऊ शकत नाही. पण ते बोलले नाही, आम्हाला खायचीच आहे. म्हणून आमचा जो लोकल भात आहे, इंद्रायणी भात, त्यामध्ये आम्ही त्यांना आमची बिर्याणी करून दिली. आणि ती चिकट झाली. हा भात ॲक्च्युअली असतो चिकट. तर ती डिश त्यांना इतकी आवडली की ती दरवेळी जेव्हा पण येतात ना, ती कोळंबी जो इंद्रायणी भातातच खातात. मग आम्ही थोडंसं त्यावरती R&D केलं. आमच्या रेग्युलर कस्टमरला ती डिश दिली आणि ती आम्ही मेनूमध्ये ॲड केली, कोळंबी खिचडी म्हणून. सोलकढी आम्ही, म्हणजे तुम्ही इतर कुठेही तुम्ही गेला तर सोलकढी तुम्हाला थंड सर्व केली जाते. आपलं एकमेव असं हॉटेल आहे जिथं आम्ही सोलकढी अजिबात थंड सर्व नाही करत. त्याच्या मागचं कारण असं आहे की सोलकढीमध्ये 3 मेजर घटक असतात: पाणी, दूध आणि तेल, नारळाचं तेल. हे जेव्हा तुम्ही फ्रीज करतात किंवा थंड करतात ना, तर ते एलिमेंट्स ब्रेक होतात. आणि एकदा जर ते ऑइल नारळाच्या दुधातून जेव्हा ब्रेक होतं, ते परत मिक्स नाही होत, मर्ज नाही होत. मग तुम्हाला तो फ्लेवर मिळत नाही. म्हणून आम्ही रूम टेम्परेचरमध्ये सोलकढी सर्व करतो. जशी संपेल तशी फ्रेश लगेच बनवली जाते.
देवा मालवण आपलोच असा. प्रॉन्स रवा फ्राय आणि प्रॉन्स तवा फ्राय. कोळंबी खाईपर्यंत अजून 2 डिश आलेल्या आहेत. बोंबील डीप फ्राय आणि स्टफ पापलेट रिचेडो. आणि ही आहे मसाला कोळंबी. खूप गरम आहे बरं का. दादरा नको ग बाई. बॅकग्राऊंडला मस्त मराठी गाणी चालू आहेत आणि ती अशा एकत एकत खाण्याचा आनंद घ्यायचा वेगळीच मजा आहे. हे बघा मस्त डीप फ्राय बोंबील फ्राय. आहा हा सुरमई फ्राय आलेली आहे. जम्बो सुरमई फ्राय. नुसती सुरमई फ्राय नाही रंजिता, जम्बो सुरमई फ्राय. मासे छान मस्त ताजे आहेत, नो डाऊट. खूपच छान लागतं चवीला. कोळंबी तवा फ्राय म्हणा, मसाला फ्राय, बोंबील डीप फ्राय, एक नंबर चव लागली. हे आहे स्टफ पापलेट रिचॅडो. सो हे बघा सातमध्ये मस्त स्टफ केलेला आहे. बाई मला दादला नको ग बाई. वाव. स्पेशली हा मसाला खूपच चविष्ट लागतो. मस्त असं आंबट तिखट आहे आणि चटणी दिलेली आहे यासोबत सर्व केलेली आहे. ही चव करते. वा. ही स्पेशल चटणी आहे बरं का इकडची आणि इतकी चविष्ट लागते ना चटणी, अप्रतिम. पुणेकरांना काळजी करू नका, पुण्याला समुद्र नाही पण मालवण समुद्र आहे ना तुम्हाला ताजे ताजे मासे खाऊ घालण्यासाठी. अगदी डोळे बंद करून बिंदास या. आणि 28 वर्ष जुनं आहे हे बरं का. 1996 पासून. त्यावेळेस तर काही सुविधा नव्हत्या जास्त, तरी देखील इतके छान मासे मिळायचे आणि असं सगळ्या सुविधा आहेत. जम्बो सुरमई फ्राय. हा 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 हा. मासे खाणाऱ्यांसाठी ही आहे माशांची काजू कतली. वा वा रंजिता वा. किती छान हॉटेल शोधतेस ग पुणेकरांसाठी. किती छान सोय केलीस तू त्यांची. कोंबडी वडे थाळी आणि पापलेट थाळी. आणि कोंबडी वडे पहा मस्त असे मस्त मोठे आणि मला ना थोडेसे ब्राऊन कलर झालेले वडे जास्त आवडतात. आहा हा. आणि बघा मस्त चिकनची कशी तर्री आहे. आहा छान सुगंध सुटलेला आहे. सोलकढी आलेली आहे आणि तुम्ही पाहिलं की सोलकढी इथे बनवली जाते बरं का. थोडीशी एक घोट घेत बोलली पण जास्तच प्यायली. इतकी चविष्ट आहे, एकदम फ्रेश आहे. अच्छा दादा तुमची चव खरंच इतकी मला जास्त आवडली. पण हीच चव जर मला मुंबईला हवी असते तर कशी काय बरं मिळेल? या वर्षापासून आम्ही फ्रँचायझी द्यायला चालू केली. तर मुंबईत आम्हाला 2-3 कॉल्स आलेत. लवकरच तुम्हाला मुंबईत खायला मिळेल तुम्हाला. अच्छा पण एखादा नंबर तर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट कसं कर. माझा नंबर 9960240777. मंडळी तुम्हाला स्क्रीनवरती डिटेल्स दिली आहे आणि लवकरच मालवण समुद्र मुंबईमध्ये देखील येईल. म्हणजे आपल्याला ही चव आम्हाला मुंबईमध्ये पण मिळेल, बरोबर की नाही? आणि जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. सो ही आहे आता आलेली माझ्या समोर पापलेट थाळी. पापलेट थाळीमध्ये काय आहे तर पापलेट आहे, सुकट आहे, फिश करी आहे, सोलकढी आहे, तांदळाची भाकरी पण मिळते, चपाती पण मिळते. जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ही आहे कोंबडी वडे थाळी. यामध्ये आहेत वडे आणि चिकन मसाला, चिकन करी, सोलकढी. कोंबडी वडे इथून टेस्ट करायला सुरुवात करते. वाव. ठसका देणारा चिकन आहे बरं का. अस्सल मालवणी चव आहे चिकनला.
म्हणजे मी चवीबद्दल तुम्हाला बोलेन तेवढं कमी आहे. त्याच्यामुळे या चवीचा आस्वाद तुम्ही स्वतः येऊन इथे घ्यावा विथ फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांच्या सोबत. मग तुम्ही म्हणाल रंजिता परफेक्ट लोकेशन सांगितलीस बघ तू आम्हाला. मंडळी, यापूर्वी तुम्ही हॉटेलचं मेनू कार्ड पाहिलंच असेल, पण हे बघा, हे जे मेनू कार्ड आहे ते केवढंसं आहे ते पहा. अगदी मोजके पदार्थ आहेत बरं काय मेनू कार्ड मध्ये. कोळंबी खिचडी आलेली आहे. वा, कोळंबी खिचडी बद्दल खूप ऐकलं होतं, सो मी आता ही कोळंबी खिचडी घेते. आणि मस्त इंद्रायणी राईस मध्ये बनवली आहे ही कोळंबी खिचडी, त्यामुळे त्या राईसचा जो सुगंध एक जो येतोय ना तो एक वेगळाच येतोय. यासोबत ही करी पण सर्व केली जाते, पण मी आधी नुसतं कोळंबी खिचडीचा आस्वाद घेणार, टेस्ट करणार आहे आधी. हे बघा कोळंबी खिचडी, ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी करी. मी जशी बोटं चोखते ना, तुम्ही पण असेच बोटं चोखा इथे याल तेव्हा. तर मंडळी, तुम्ही जर पुण्यातले असाल तर नक्कीच कदाचित इथे येऊन पण गेले असाल तर मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर नसतील आलात तर नक्की या, कारण पुण्यामध्ये समुद्र नाही पण मालवण समुद्र आहे ना, तुम्हाला मस्त मस्त छान छान ताजे ताजे मासे खाऊ घालण्यासाठी. मग कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. टिल देन बाय मंडळी, बाय.